मंत्री झिरवळांच्या व्हिडिओ प्रकरणासंदर्भात मुख्यमंत्री निर्णय घेतील, या प्रकरणाचा योग्य तपास केला जाईल. मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया. मुंबई उपनगरीय रेल्वेतील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर, यावर तातडीने उपाययोजना करा. खासदार संजय दिना पाटील यांची मागणी. राष्ट्रीय महामार्गातील प्रकल्पग्रस्तांसाठी ऐतिहासिक निर्णय. राज्यातील 28,000 प्रलंबित दावे जलद मार्गी निघणार. प्रलंबित दावे निकाली काढण्यासाठी स्वतंत्र 57 लवादांची नियुक्ती. महाराष्ट्रातील जनतेच्या भावना तीव्र आहेत. भोंदू खरातवर योग्य ती कारवाई होणार. खरात प्रकरणी चंद्रशेखर बावनकुळे यांची प्रतिक्रिया. पालघरच्या बोईसर परिसरातील औद्योगिक वसाहतीमध्ये गंभीर प्रकार. रसायनयुक्त सांडपाणी थेट रस्त्यावर. तीव्र दुर्गंधीनं नागरिकही त्रस्त. बुलढाणा जिल्हा प्रशासन ॲक्शन मोडमध्ये. वाहनाव्यतिरिक्त इतर साहित्यांमध्ये पेट्रोल डिझेल देणं भोवलं. बॅरल आणि कॅनमध्ये पेट्रोल देणाऱ्या पंप चालकांवर पहिला फौजदारी गुन्हा दाखल. जेवणामध्ये आढळल्या अळ्या. अंबड येथील शासकीय मुलींच्या वसतिगृहातील धक्कादायक प्रकार. विद्यार्थिनींकडून तक्रार दाखल. प्रशासकीय कामामध्ये पारदर्शकता, कालमर्यादा आणि विश्वासार्हतेच्या त्रिसूत्रीवर सर्व विभागांनी काम करावं. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. अशोक खरात प्रत्यक्षामध्ये डाकू आहेत, त्याच्यावर लवकरात लवकर कारवाई झालीच पाहिजे. खरात प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया. अमरावतीमध्ये मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी बच्चू कडूंची भेट. शेतकऱ्यांच्या प्रश्नासंदर्भात बच्चू कडूंसोबत चर्चा करून तोडगा काढू. बावनकुळेंचं आश्वासन. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेली कोल्हापूर शहराची हद्दवाढ ही होणारच. 2027च्या अधिवेशनामध्ये कोल्हापूरची हद्दवाढ होणार. आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती. साताऱ्याच्या सोनगावमधील द्रोण आणि पत्रावली बनवणाऱ्या कारखान्याला भीषण आग. आगीमध्ये कारखान्यातील साहित्य जळून खाक. हजारो रुपयांचं नुकसान. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.